नमस्कार. आज मी पुन्हा एकदा शाकाहारी थाळी बनवत आहे. त्यासाठी मी तोंडली घेतलेली आहे. त्याचे दोन्ही टोकं कापून 4 तुकडे करून घेते. अशा प्रकारे तोंडली कापून झालेली आहे. थोडंसं मीठ लावते म्हणजे लवकर नरम होईल. इथे मी कुकरमध्ये तेल घेतलेले आहे. त्यात राई घालते आणि कढीपत्ता, कांदा घालून कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. थोडंसं हिंग घालते. अर्धा टोमॅटो घालते आणि टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घेते. आता हळद आणि लाल मिरची पावडर घालते आणि भाजी घालून सगळं मिक्स करून घेते. चणे शिजून घेतलेले ते घालते. थोडंसं मीठ घालते. किसून ठेवलेलं खोबरं घालते आणि कोथिंबीर घालून कुकरला झाकण लावून घेते आणि 2 शिट्ट्या काढते. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड झालेलं आहे. वरून कोथिंबीर घालते. तोंडलीची भाजी तयार आहे. इथे मी चवळीची पालेभाजी घेतलेली आहे. त्याची मी कोवळी पानं काढून घेते. अशा प्रकारे भाजी साफ करून स्वच्छ धुवून पाणी निथळलेलं आहे. आता मी बारीक चिरून घेते. चवळीची भाजी चिरून झालेली आहे. कढईत मी तेल घेतलेलं आहे. त्यात एक मोठा चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून परतून घेते. कांदा नरम झालेला आहे. आता बारीक चिरलेली भाजी घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भाजीतनं पाणी सुटलेलं आहे. आता मी चवीप्रमाणे मीठ घालते. किसून ठेवलेलं खोबरं घालते आणि झाकण लावून घेते. पुन्हा एकदा झाकण काढते आणि पाणी शिजेपर्यंत भाजी परतून घेते. इथे मसूरची डाळ मी हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून शिजवून घेतलेले आहे. इथे कढईत गाजर, फरसबी आणि मटर थोडंसं मीठ घालून शिजून घेते झाकण लावून. भाज्या शिजलेल्या आहेत. शिजून ठेवलेली मसूरची डाळ घालते. हळद, चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं पाणी घालून सगळं एकत्र करून घेते आणि डाळीला छान उकळी काढून घेते. डाळीला उकळी आलेली आहे. आता इथे भांड्यात मी तेल घेतलेलं आहे. त्यात 2 सुक्या मिरच्या, राई, जिरं, बारीक चिरलेलं लसूण सगळं एकत्र परतून घेते तेलात. थोडंसं हिंग घालते आणि डाळीला वरून फोडणी घालते. डाळीला फोडणी घालून झालेली आहे. वरून कोथिंबीर घालते. भाज्या घालून मसूरची डाळ तयार आहे. इथे मी बटाटा घेतलेला आहे. त्याची मी कापं कापून घेते. अशा प्रकारे बटाटा धुवून घेतलेला आहे मी. त्यात लाल तिखट, हळद, मीठ आणि हिंग लावून घेते बटाट्याच्या कापांना आणि अर्धा तासासाठी बाजूला ठेवते. अर्धा तास झालेला आहे. बारीक रवा घेतलेला आहे. बटाट्याच्या कापांना लावून घेते. पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. तेलात आता बटाट्याची कापं मी फ्राय करून घेते. एका बाजूने फ्राय करून झालेले आहेत. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. बटाट्याची कापं तयार आहेत. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.